श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे। जय जय रघुवीर समर्थ। योगायोगानं एका पेटीमध्येच दशरथ आणि कौसल्या आलेले आहेत समुद्रामध्ये। रावणाला वाटलं की आपण त्यांचा घात केला आणि ब्रह्मदेवानं सांगितलं की तू ज्यांचा घात केलास असं वाटतंय तर ते दोघंही जिवंत आहेत। तेव्हा रावणानं ब्रह्मदेवाला विचारलं, मी दशरथाचा घात केला आणि कौसल्याला समुद्रामध्ये बुडवली तर त्यांचे लग्न लागले, हे तू असत्य वत्तो आहेस। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, जगणे मरणे भगवत सत्ता आहे, तू दोघांना मारले म्हणतोस ते असत्य झाले आहे। असे ब्रह्मदेवाची वक्रोक्ती वचन ऐकल्यावर पेटी उघडून रावणानं दशरथ कौसल्याला पाहताच एकदम दचकला। त्याला शस्त्राने घात करायला निघाला। तेवढ्यात मंदोदरी तिथं येऊन त्याला एकांतामध्ये नेऊन सांगितलं की दशरथाचा घात केलास तर तुला अपघात होऊन मरशील। पेटीतून दशरथ निघाला तसा श्रीराम निघेल आणि तुला मरण येईल। हे ऐकताच रावणाच्या पाठी पोटी भय निर्माण होऊन दशरथाच्या लग्नाला विघ्न करायला निघाला आणि दाही मुखे हीन दीन होऊन उद्विग्न होऊन भीतीनं कापू लागला। मंदोदरी म्हणाली, जे घडणार असतं ते काही चुकत नाही। तू त्यांना कितीही मारायचा प्रयत्न केलास तरी ते मरणार नाहीत। तू त्यांना लवकर अयोध्येला पाठव, अन्यथा विपरीत काहीतरी होईल। रावणाला हे पटलं। त्यानं स्वतः कौसल्या आणि दशरथाला विमानात बसवून अयोध्येला पाठवलं। राजा समुद्रात बुडाला असं समजून दुःखी झालेली प्रजा दोघांना पाहताच अत्यंत आनंदित होऊन निशाणे पताका लावून दोघांचं स्वागत केलं। असा मंदोदरीने रावणाला परिपूर्ण वृत्तांत सांगून आता सीतेचा अभिलाष सोड असं म्हणून त्याचे हाताला धरून आतमध्ये नेलं। या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील दशरथ कौसल्या विवाह कथन नाम 9वा अध्याय संपूर्ण झाला। अध्याय 10वा। रावण अत्यंत रागानं तिला, तू पतिव्रता म्हणून तुझी 6 महिने वाट पाहिली, आता जर तू माझी भ्राता झाली नाहीस तर तुझा प्राण घेईन, तुला बलात्कारानं भोगेन। तेव्हा रावण पत्न्या सीतेला खुणेने तू घाबरू नकोस म्हणून खुणावू लागल्या। रावणाला ब्रह्मशाप आहे, तो परस्त्रीकडे कामेच्छेने गेला तर मस्तकपात होईल। एकदा सत्यलोकामध्ये वनप्रदेशामध्ये उर्वशी बरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ब्रह्मदेव तिथं आला। त्यांना अत्यंत रावणाला वरील शाप दिलेला आहे, त्यामुळे तू रावणाचं भय धरू नकोस, निश्चिंत राहा, तो तुला काहीही करू शकणार नाही। मंदोदरीनं लंकानाथाला आत नेले तेव्हा जाताना त्याने राक्षसिणींशी एकांत बोलून सांगितलं की अत्यंत क्रूर भयानक अकराळ विक्राळ राक्षसिणी सीतेकडे जाऊन तिला सर्व प्रकारचं भय दाखवा की ती मला वश होईपर्यंत तिला त्रास द्या। शेवटी शूर्पणखा तिथं येऊन सीतेला म्हणाली, रावण मोठ्या ब्रह्माच्या कुलवंशातील ब्राह्मण आहे, अत्यंत बुद्धिमान आणि वेद म्हणण्यामध्ये गाढी बुद्धी, 14 चौकडीचे राज्य त्याच्याजवळ आहे। श्रीराम क्षत्रिय वंशी भिकारी आहे। रावणाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरतात। तू रावणाची प्रिय कांता होऊन दिव्य भोगांचा उपभोग घे, सर्व जग तुला भाग्यवती म्हणेल। शूर्पणखेचे वचन ऐकून सीतेनं तिच्याकडे पण पूर्ण दुर्लक्ष केलं। तेव्हा शूर्पणखा अजूनच जास्त कोपून, मद्य आणा, आपण सीतेचे अवयव खात आनंदाने नाचू असं म्हणाली। अनेक राक्षसी सीतेला अनेक तऱ्हेने अत्यंत दुर्धरतेनं भडसावीत असल्या तरी सुद्धा सीता अत्यंत शांत, श्रीराम स्मरणामध्ये श्रीराम सुखामध्ये सुखसंपन्न होती। सीतेचं नाव वैदेही आहे। तिला देहाची भीती अजिबात नसून श्रीराम ध्यानानं तिचं देह पळाले। ती देहाची पर्वा करत नव्हती। श्रीराम भोगता सर्वानुभूती आहे। मी माझा देह रामार्पण केला आहे, तुम्ही भक्षण केलात तरी माझा देह ब्रह्मार्पण होईल। देह तसाच राहिला तर कृमी कीटक येतील आणि तो उपकारार्थ लावावा, तो उपकारार्थ लागेल। तुम्ही माझा सर्व देह भक्षावा अथवा अग्नीमध्ये घालावा, पण लंकापतीला देऊ नये, हा माझा नियम आहे। तुम्ही कितीही भीती दाखवली
तरी मी स्वप्न, सुषुप्ती किंवा जागृतीमध्ये लंकापतीला कधीही वश होणार नाही, असे सीता राक्षसिणीला निक्षून सांगते. एवढी धैर्यवान सीता पाहून राक्षसिणींचं भयाने थरथर कापून हिचा कोप झाला तर अवघ्या सर्वांची शांती होईल. एवढा आपण त्रास देऊनही ती आपला द्वेष करत नाहीये. तिच्या अभिलेषेने रावण हा सर्वांचाच घात होईल आणि त्याला निमावे लागेल. सर्व राक्षसिणींचे महागर्जन ऐकून बिभीषणाची भगिनी सत्व शिरोमणी राक्षसी निजटा सर्वांना सांगते, सीतेला अजिबात त्रास देऊ नका. सीता सर्वांभूती परिपूर्ण आहे. ती जगदंबा आहे. तिला वंदन करा. मी आत्ताच स्वप्न पाहिले. सीता समवेत रघुनाथ लक्ष्मणासह 4 दात असलेल्या हत्तीवरती सालंकृत बसलेले आहेत. सर्व सुरासुर चौऱ्या ढाळत होते. त्यांच्या मागे सूर्याप्रमाणे प्रभा असून श्रीराम सीता अभेद स्थिती पाहिली. मी या तिघांना अत्यंत भाग्यशाली स्थितीमध्ये पाहिलं आहे. रावणालाही मी सर्वांगाला शेंदुराची उटी लावलेली, आरक्त पुष्पांच्या कंठामध्ये माळ्या आहेत, 10 बोडकी शिरे आहेत. सुसरी रावणाला धरून अधोद्वारी नेत होत्या. शेणाच्या डोहामध्ये रावण क्रीडा करीत असून रावण कुंभकर्णही नग्न क्रीडा शेणामध्ये करत होते. रावण निद्रा करतो त्या ग्रहावरती वीज पडलेली पाहिली. सीतेच्या सात्विक वृत्तीला वंदन करा असे त्रिजटा सांगताच सर्व राक्षसिणी निघाल्या. हनुमानाला या सात्विक वृत्तीच्या राक्षसिणीचं सीतेला होत असलेले सहाय्य आणि युक्त बोल ऐकून अतिशय समाधान झालं. सीतेमुळे अशोक भाग्यवान झाला. अशोक वनामध्ये बसलेली सीता लौकिकदृष्ट्या कसा शोक करत होती ते आपण पाहूया. मी इथं रावणाच्या बंदीखान्यामध्ये राक्षसिणींच्या अधीन होऊन वनामध्ये बसले आहे. सगळीकडून राक्षसी रक्षण करीत असल्याने मी जीवही देऊ शकत नाही किंवा शस्त्राघातही मला करता येत नाही. मला कोणी विष दिले तर रावणाचा जात चुकेल. रावणानं मला पळवलं हे रामाला कळलं नसावं म्हणून त्यानं शोधायला कोणाला पाठवलं नाही. जो कोणी हे सांगेल त्याला अमित पुण्य प्राप्त होईल. ब्रह्मज्ञान, मोक्ष, यज्ञज्ञान हेही यापुढं फिकं आहे. श्रीराम पुरुष आणि सीता प्रकृती यांची जो ऐक्यता करेल तो तिही लोकांमध्ये पुण्यवान होऊन त्याच्यामुळे इहलोक, परलोक, पितरांना मोक्षसुख आणि शिवही सुखी होईल. सीतेच्या गोष्टी ऐकून हनुमंत आपल्याला कोटी पुण्य प्राप्त होईल असं म्हणून आनंदानं वृक्षांच्या घनदाट फांद्यावरती नाचू लागला. अत्यंत बुद्धिवान हनुमंत शब्द कानी पडताच त्याचा अर्थावबोध करू लागला. त्याला बुद्धी स्फुरली. आता सीतेची भेट घेतली तर सीतेच्या मनामध्ये विकल्प येईल की हा वानरवेश घेऊन रावणच भेटायला आला का काय. मग कसं भेटावं. न भेटताच रघुनाथाला मी दुरूनच सीता पाहिली. त्यांनी ती काय बोलली, काय सर्वांना सांगावं. रघुनाथानं एकांतामध्ये काही गोष्टी विचारल्या तर मला उत्तर देता येणार नाही. समुद्र लंघन करून समुद्र गेला, हनुमंत गेला ते सर्व वाया गेलं असं सर्व वानर टोला देतील. तिच्याशी बोलता तर बोलता न आलं तर श्रीराम क्षोभेल. श्रीरामाचा दूत मला न भेटताच गेला तर सीता प्राणत्याग करेल आणि मग सर्व रामायणच संपेल. शुभाशुभ जसा असेल ते सर्व सद्गुरूंना सांगतो, नाहीतर गुरुद्रोहाची वंचना होईल आणि शिष्याला परमदोष लागेल. म्हणून हनुमंतानं रघुनाथाला दुःख न होईल आणि सीतेलाही परमसुख प्राप्त होईल असं कथन केल्यावर हनुमंताला युक्ती आठवली. अतिशय गुप्तपणानं रावण राक्षसिणींना न कळेल असे एकांतात सीतेला भेटावे. श्रीराम लक्ष्मण यांचा विश्वास येण्यासाठी आधी श्रीराम मुद्रा टाकू. ती पाहून ती वानराला भेटून श्रीरामचंद्र सीतेच्या भेटी, सीता मुद्रिका संवाद गोष्टी, सीतेच्या गोड कथा ऐकताना हनुमंताला अमृतही फिके वाटेल. हेच अमृताहुनी गोड सुंदरकांड ब्रह्मज्ञान सांगून श्रोत्यांच्या सर्व शंकांचे निरसन होऊन जीवाशिवाला समाधान होते. कथा निरूपण करताना जीवाचे जीवपण, शिवाचे शिवपण झडून परिपूर्ण ब्रह्म प्राप्त होते.
अध्याय 11. हनुमंत सीतेला लवकरात लवकर भेटायला उत्सुक होता. सीता अशोक वृक्षाखाली सावधानतेनं बसली असताना तिला मागील गोष्टी आठवू लागल्या. मला ही दुःखावस्था का प्राप्त झाली? मला पापाची अजिबात आसक्ती नाही, तरी मी का दुःख भोगते आहे? मी लक्ष्मणाला वर्मी बोलले, त्यामुळंच मला लंकेशाच्या हाती लागले. श्रीराम आज्ञेने माझं संरक्षण करत असताना त्याने लक्ष्मण रेखा घातली असता मी त्याचे उल्लंघन केलं. त्यामुळं लक्ष्मण आणि राम दोघांनाही मी अंतरले. मी अवज्ञा केली. त्यामुळंच रावण मला पत्नी होण्यासाठी त्रास देत आहे. श्रीराम शब्द माझ्या कानी पडत नाहीत. श्रीराम मला स्वप्नीही दिसत नाहीत. छळण, पाप हे जनामध्ये सबळ होऊन येतं. यासाठी कोणाचंही छळण, प्राणांतीही करू नये. मी मृग पाहिला. तो मृगरूपी काळ असून त्यानं तिघांच्या 3 वाटा केल्या. रामाला त्याच्या मागं पाठवलं. त्याच वेळी मी करंटी झाले. रामानं लक्ष्मणाला माझ्या संरक्षणासाठी ठेवला असता माझ्या अल्पछळणाकडे दुर्लक्ष केले. पण तुला सीतेला भोगायचे आहे आणि म्हणूनच तू मागे राहिलास, रामाकडे जात नाहीस. त्याने कानात बोटे घातली. उठाउठी पळाला. त्यामुळंच अपवित्र दशानन माझ्याशी झोंबू लागला. लोभाने मृगकांचनाची चोळी मागितली. माझ्या व्रताची होळी झाली. लक्ष्मण निष्काम, राम आत्माराम. त्या अत्यंत धैर्यवान राम लक्ष्मणाला अनन्य शरण येऊन मी लोटांगण घालते. सीतेला झालेला अनुताप पाहून हनुमंताच्या मनामध्ये कृपा निर्माण होऊन तिची दुःखावस्था शमवण्यासाठी श्रीराम मुद्रिका तिचेकडे टाकली. दीपिका जसा अंधार नाहीसा करते तसे सर्व क्लेश नाहीसे करते. अत्यंत प्रकाशमान सुवर्ण मुद्रिका श्रीरामासंगे शुद्ध सुवर्ण झालेली सुवर्णावर्णी सीतेच्या सुवर्ण हाती आली. त्यामध्ये अक्षरांनी लिहिलेली दशावताराची टीका, पाचू आणि माणिकांनी जडलेली जडचैतन्य स्वरूपी अत्यंत पवित्र मुद्रा पाहताच अत्यंत हर्षानं सीतेच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येऊ लागले. त्यामध्ये सबाह्य अभ्यंतरी सीता श्रीरामाला पाहू लागली. लक्ष्मण कुठं आहे? त्याला मी खूप छळलं. माझ्या केसांनी त्याचे चरण झाडून त्याला लोटांगण घालीन. श्रीराम आला या कल्पनेनं आपला पदर सावरून लाजेनं अधोमुख झाली. सावध होऊन पुढे मुद्रिका पाहताच अत्यंत प्रेमानं तिला वंदन केलं. हृदयाशी धरून तिचं चुंबन घेतलं. श्रीराम मुद्रा म्हणजे तू माझ्या सखीप्रमाणे आहेस. एवढा समुद्र पर्वत पार करून आलीस. सुखानं मी तुला लोटांगण घालते. अचेतनाला चेतनेप्रमाणे समजून भक्तिप्रेमाने सीता मुद्रिकेशी बोलत असलेली पाहून हनुमंताला रुदन आलं. आम्ही भक्त म्हणवतो, पण पोटात प्रेम नसतं. अचेतना मुद्रिका पाहून सीतेला प्रेमाचा पाझर आला आणि मुद्रिकेशी बोलू लागली. राम लक्ष्मण कुशल असता आणि दुर्धर बाण जवळ असता का माझी सोडवणूक करत नाहीत? मुद्रिके, तू खरं सांग. रावणानं माझं हरण केल्यावर दोघांनी पंचवटीमध्ये येऊन काय केलं? मी पर्णकुटीमध्ये नाही हे पाहिल्यावर दोघांनी कडेलोट करून घेतला का? का स्वतःवर शस्त्राघात करून घेतला? का गळफास लावला? का लोक लाज वाटली म्हणून विष प्याले? का माझ्या शोकाने त्यांना मूर्छा आली? का अत्यंत विकळ होऊन प्राण गेले? का माझ्या अतिदुःखाने फळे मुळे आहार त्यजेवला? का कोठे सिंह व्याघ्रांनी खाल्लं त्यांना? का रावणाने घात करून छळून मारलं? परंतु श्रीराम नित्य सावध असतो. बहुतेक माझ्या दुःख शोकाने त्याने प्राणत्याग केला असेल, नाहीतर मला सोडवायला तो नक्की आला असता. का माझा राम माझ्या विरहानं संन्यासी झाला? संन्यासानं देहाची ममता, स्त्रीची चिंता करू नये. त्यामुळं स्वभावतः संन्यास धर्मामध्ये कोणाचा वध करू नये. त्यामुळे लंकेला येण्याचा प्रश्नच मिटला. का श्रीराम आत्माराम सहज समाधी प्राप्त झाली? त्यामुळं प्रपंचाचं भान गेलं. मुद्रिके, तू मौन का झालीस? अबोलपणानं ज्याच्या ठाई त्याच्या ज्ञानाला मर्यादा नाही. तू श्रीरामाच्या सतत अंगसंगावरती राहिलीस तेव्हा तू सर्वज्ञ आहेस. एवढा मोठा समुद्र, गिरीपर्वत, शिखरं ओलांडून माझं सांत्वन करायला तू आलीस का? का तुला रघुनाथानं पाठवलं? असं म्हणत असता मूर्छित होऊन पडली. ते पाहून हनुमंत घाबरले. श्रीराम निमाला असं समजून हिनं प्राणत्याग केला तर नाही ना?
मग माझ्या समुद्रोल्लंघनाला काय अर्थ राहिला? ना सीता ना रघुनाथ. अति अनर्थ ओढवला म्हणून हनुमंत अतिशय दुःखी झाले, उद्विग्न झाले आणि रघुनंदनाला स्मरू लागताच निर्विघ्न बुद्धी आठवली. सीतेला सावध करण्यासाठी आता आपण श्रीराम संकीर्तन करू म्हणून श्रीराम गायन सुरू केले. दशरथ कौशल्याच्या पोटी सूर्यवंशामध्ये परब्रह्म मूर्तिमंत श्री रघुनाथ अवतरले. परब्रह्म श्रीराम, प्रकृती सीता, श्रीराम चैतन्य, सीता चितशक्ती, श्रीराम धैर्य, सीता धृती असा अनन्य गतीने श्रीराम अवतार झाला. गुरु पितृ आज्ञेनं आणि ब्राह्मण सुरसहाय्य केले. कैकेयीच्या वरदानानं दशरथानं सीता लक्ष्मणासमवेत दंडकारण्यामध्ये वनवासासाठी धाडला. गंगातटी पंचवटीमध्ये वस्तीस्थान केलं. शूरपणखेला विद्रूप करून तिचे कैवारी त्रिशिरा खर दूषणाचा वध करून ब्राह्मणांना स्थान दिलं. मृगकंचुकीच्या लोभानं सीतेनं रघुनाथाला मृगामागं पाठवलं. लक्ष्मणालाही छळून रघुनाथामागे पाठवलं. इकडे रावणाने सीतेचे हरण केले. श्रीराम सौमित्र सीतेचा शोध घेता घेता जटायू रावणाचे युद्ध झाले तिथं आले. रावणाने जटायूला गांजून श्रीरामासाठी कंठी धरून बसला. श्रीरामाचे जटायूचा उद्धार करून कबंधाला मारून किष्किंधेमध्ये आले. तिथं वालीचे निर्दाळन करून सुग्रीवाला राज्य दिले. यौवराज अंगदाला देऊन वानरांशी सख्य केलं. तुझ्या शुद्धीसाठी श्रीरामानं मला पाठवलं. तुझ्या भेटीसाठी श्रीरामाने व्रत धारण केलं आहे. सागरामध्ये शिळाचा पूल बांधून लंकेमध्ये येऊन सुपुत्र प्रधान निशाचर आणि रावणाचा वध करून सीतेचे सुंदर उद्धरण करेल. वानरावरती विश्वास बसणार नाही म्हणून खून म्हणून मुद्रा आणली आहे. आता दुःख निद्रा सांडून रामदूत कपिंद्राची तू भेट घे. वृक्षांमधून श्रीरामचरित कथनानं सीता विस्मित झाली. श्रीराम कीर्तन कोण करता आहे? त्याला माझे लोटांगण. मी त्याला पाहू इच्छिते. त्याच्या दर्शनानं मला सुख समाधान होईल. सीतेचं वचन ऐकून हनुमंत खाली येऊन सीतेला लोटांगण घालून तिच्या चरणी माथा ठेवला. सीता हनुमंताच्या निकट भेटीने हनुमंताला अत्यंत हर्ष आणि आनंद होऊन मोठ्या महानिधीचा लाभ झाला असं वाटून डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सीता सापडली. रघुनाथाची कार्यसिद्धी झाली. हनुमंताला यश प्राप्त झालं म्हणून अत्यंत उल्हासाने नाचू लागला. परंतु सीतेच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की खरा रामदूत की कोणी राक्षस आहे. श्रीराम कथा करतो आहे म्हणून हनुमंताला कपटी म्हणू नये. परंतु एवढे दुर्गम पर्वत, एवढा सागर, लंकेमध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त, राक्षस अत्यंत कडक पहारा असं असून माझ्यापर्यंत हा कसा काय आला? मी स्वप्नात तर नाही ना? परंतु मी अत्यंत सावधान असून मला निद्रा वा स्वप्नावस्था नाही. तेव्हा रामदूत श्रीरामदूत आला. हे सत्यच आहे. धन्य धन्य श्रीराम. माझ्या भाग्यानं खरेपणानं मला शोधण्यासाठी हनुमंत आला. आपण याला पूर्ववृत्तांत विचारू आता. हनुमान सत्यकथा सांगेल. श्रोत्यांनी अवधान दिले तर कथा चैतन्यघन होऊन श्रोत्यांचे प्राणधारण कथा होईल. सीता मारुती संभाषण अत्यंत गोड आहे. रामायणातले रामायण आहे. श्रोत्यांनी अवधान द्यावे. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीता हनुमंत दर्शन नाम 11वा अध्याय संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ.